आज महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ BAMS चे डॉक्टर तुम्ही बघितलं असेल की गेल्या 2 वर्षांमध्ये पहिली आम्ही अ2 क गटाच्या भरत्या TCSच्या मार्फत केल्या। जवळपास 10,900 पद ही आम्ही TCSच्या मार्फत भरली। त्या ठिकाणी कुठेही पेपरफुटी नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा घोटाळा जो पूर्वीच्या तत्कालीन सरकारमध्ये झाला होता अशा कुठल्याही पद्धतीचा न घोटाळा होता। अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ती पद भरली गेली। मध्यंतरी परत 2024 जानेवारीच्या दरम्यान जवळपास 1456 डॉक्टरांची भरती MBBS ती सुद्धा एका क्लिकवरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही त्या ऑर्डर डायरेक्ट सिलेक्ट झालेल्या MBBS डॉक्टरांच्या ID मध्ये पाठवल्या गेल्या। त्या ठिकाणी अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने त्या भरत्या झाल्या। आज जवळपास भरती पूर्ण होत आली आणि त्याच्यानंतर जी व्हेकन्सी होती BAMSच्या डॉक्टरांची जवळपास 283 डॉक्टरांची व्हेकन्सी होती आणि याच्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली। त्याच्यानंतर जवळपास 22,000 अर्ज आले होते आणि म्हणून हे 22,000 अर्ज याची एक्झाम कंडक्ट करण्यासाठी आम्ही IBPS की जे RBIच्या भरती प्रक्रियेच्या एक्झाम ते कंडक्ट करतात त्या एजन्सीला दिल्या आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आज 283 डॉक्टरांची मेरिट लिस्ट त्यांचं सिलेक्शन आणि त्यांच्या डायरेक्ट ऑर्डर त्यांच्या ID मध्ये आम्ही पाठवले गेलेले आहेत। ह्या ठिकाणी अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने जवळपास 22,500 विद्यार्थ्यांचे आलेले अर्ज आणि त्याच्यातल्या मेरिटनुसार 283 मुलांना न्याय देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। त्याबद्दल मी माझ्या खात्यातील सर्व यंत्रणा, माझ्या खात्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी तसंच IBPS ह्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि जे विद्यार्थी आज 283 विद्यार्थी ह्या सेवेत महाराष्ट्र शासनामध्ये समाविष्ट होत आहेत त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।